हा 3 पक्षाचा मेळावा आहे आणि विषय असा आहे की आगामी लोकसभा विधानसभा अन्य निवडणुकीमध्ये 3 पक्षाने मिळून कोणती भूमिका घ्यावी, एकत्र मिळून एकत्र येऊन कशा प्रकारे आपण लढावं आणि या मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार जो असेल त्याला निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यानंतर विधानसभा आहे, पण आज तरी आपल्या समोर लोकसभा आहे। मग आज आपलं नियोजन आपल्या लोकसभेच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आहे आणि त्यावर तुम्हाला आपण कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतोय, कोणता मुद्दा आहे, केंद्रात आपली सत्ता, राज्यात आपली सत्ता, केंद्र सरकार हे 10वे वर्ष आहे। केंद्रात सत्तेचे भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, नरेंद्र मोदी, आणि या 10 वर्षात त्यांनी भारतातल्या 140 कोटी जनतेला, त्यात वेगवेगळ्या जाती धर्माच्या आहेत, पंथाचे आहेत, सगळ्यांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी जे प्रयत्न केले ते प्रयत्न आपल्याला लोकांसमोर घेऊन जाणं आवश्यक आहे। त्यात त्यांनी 54 योजना दिल्या आहेत। मी सगळ्या सांगणार, बहुतेक जणांनी उल्लेख केला। जेव्हा कोरोना सुरू झाला, लोकांची उपासमार सुरू झाली काही लोकांची, त्या पंतप्रधानांनी 80 कोटी लोकांना मोफत धान्य आपल्या देशात 80 कोटी कोण लक्ष आहे, नाही मात्र त्याच्याकडे अधिक लक्ष आहे। जिल्हा परिषदा पंचायत समिती नगर शहर निवडणूक आपण सिरियस बसा, जेवण लवकर मिळेल पण गांभीर्याने ऐका। 80 कोटी छोट्या संख्या नाहीये, 80 कोटी लोकांना मोफत धान्य, 3-3.5 लाख कोटी रुपये खर्च देशावर, किती योजना, 54, उज्ज्वला गॅस योजना असो, आयुष्यमान योजना असो, घरांची पीएम आवास योजना असो, घराघरात नळाने पाण्याची योजना असो, पण मंत्री पण आपले 2-4 योजना सांगतात, पीएम साहेबांनी 54 योजना दिल्या, 54, आणि आज त्या लोकांना लाभ मिळतोय। अरे एकत्र जमलोत आपण कशाला? तुम्हाला मला सांगावं वाटतं, तुम्ही जा लोकांपर्यंत, जा लोकांमध्ये सांगा, पीएम साहेबांनी एवढ्या योजना दिला, तुम्हाला काय लाभ मिळाला? तुमच्या घरात नळाने पाणी येतं का? येते हो, नळाने पाणी येतं। उज्ज्वला गॅस वापरतं का? हो। मग काय तुम्ही सांगायला पाहिजे, ताई गॅस म्हणा, पाणी म्हणा, 1000 रुपये असेल तर आयुष्यमान भारतची युवा योजना 5 लाखाची आहे। हे सगळं कोणामुळे? नरेंद्र मोदीमुळे मिळाली। जाणीव करून देणं, लाभार्थीला जाणीव करून देणं, नंतर मध्या सांगायची गरज नाही। त्यांना माहिती आहे मोदी सरकारने हे दिलेलं आहे, मग त्यांना मत द्यायला पाहिजे। आणि म्हणून आता आपण सर्वांनी 3 पक्षाचे, एक त्या जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षातल्या कार्यकर्ते, मी नुसती जनता किंवा मतदार नाही, आमची प्रमुख कार्यकर्ते आहेत आमचे 3 पक्ष। तुमच्यामुळे आम्ही निवडणुका जिंकतो आणि जिंकणार। त्यामुळे तुम्ही 3 पक्षाचे जरी असला तर एकजीव म्हणून निवडणुकीला सामोरं जावं, एकत्र येऊन लढले पाहिजे। 3 पक्ष म्हणून उमेदवार देणार, त्यावर चर्चा आमचं नाही काय मिळालं, मग आपण मालवणी चर्चा मला माहिती आहे।
कशा करतो आपण? कणकवलीत एक हॉटेल आहे, काकडेचं हॉटेल, चर्चासत्र वडा खाता ते ग्रामीण लक्षात घ्या. आज आपण एवढं काम आपले पंतप्रधान करताय. भारताचं नाव जगात, हा भारत प्रगतशील भारत, महासत्तेच्या दिशेने जातोय, आत्मनिर्भर बनतोय. 2014 मध्ये भारत जगातील अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबर होता. 11 आज 5वा क्रमांक आहे. जरा बाहेर घेऊन जात आहे प्लीज. 5व्या क्रमांकावर आपला देश आहे. 10व्या क्रमांकावर होता, 5व्या क्रमांकावर. मोदी साहेब काय म्हणाले की 5व्या क्रमांकावर आज आहे, पण 2030 साली भारत माझा महासत्तामुळे जगाच्या आता आपल्या पुढे जपान जर्मनी आहे. छोटी गोष्ट नाही बांधवांना, छोटी गोष्ट नाही. आणि म्हणून पंतप्रधानांनी सांगितलं आहे की आम्ही 3ऱ्या नंबरवर येणार, आत्मनिर्भर भारत बनणार. मग पंतप्रधानांनी केलेली घोषणा कोणाच्या जीवावर आहे? आपल्या सगळ्यांच्या. आपण सगळ्यांच्या हातभार सगळ्यांचा लागेल. आपण योगदान देऊ. आणि त्यांनी म्हणाल्याप्रमाणे दरडोई उत्पन्न, आपलं उत्पन्न वाढवायचं, जीडीपी वाढवावा, एक्सपोर्ट वाढवावा आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावावा. असं केलं तर 3रा नंबर आपला नक्की आहे. पण हे प्रयत्न केले पाहिजे. नुसत्या आमका मतात द्यावा एवढं मोठं पुरेसं नाही. आम्ही काय करून दाखवलं आणि दाखवणार हे सांगण्याची गरज आहे. हे सांगण्याची गरज आहे. बांधवून काल मी पालघरमध्ये आदिवासी टक्केवारी 60% जवळपास आहे. डहाणूला 70-80%. काही पाड्यात गेलो, नंदुरबारला पण गेलो मी, जिथे 90% आदिवासी. त्यांचं जीवन पाहिलं. जवळ पाड्यात त्यांच्या घराजवळ कसे राहतात, घर म्हणजे झोपडं. आपण पाहिलं ते जीवन म्हणजे माणसांचं जीवन नाही. मोदी साहेब या सगळ्यांना पक्क घर देत आहे. 3.5 कोटी घरं दिली, पक्की घरं. त्यात माणसं राहू शकतील. आणि आता माणसासारखे नाही जगत आहे. आता बरं पंतप्रधान झाले, घरात नेते आले, पण मोदी साहेबांना वाटलं 140 कोटी लोकांमध्ये गरीब आहे, त्यांना चांगले दिवस दाखवायचं काम भाजप करेल, आमचे मित्र पक्षासोबत घेऊन मी करेल असा निर्धार केला. आणि त्या प्रकारे आता काम करा. त्याला साथ प्रत्येकाची पाहिजे. कोण मोठं कोण छोटं एकत्र आल्यावर नाही हो, टीमवर्क पाहिजे. टीमवर्क. आता मी बघतो बॅनर पाहतो, प्रत्येक पक्षाने आपापल्या नेत्याला सांगा बॅनर पोस्टर आता नको, नाव जाहीर झाल्यावर आम्ही लावू ना रस्त्यावर. पण आता नको, अजून ठरायचं आहे. आणि नवरीचा पत्ता नाही, नवरा आहे बांधून फिरतो, बरोबर नाही, असं बरोबर नाही. त्यामुळे आपसामध्ये 3 पक्ष मतभेद होती, गैरसमज होती, असं कोणी काय करू. जातीमध्ये नको, राणे बीजेपी नको. बीजेपी आता राणी नाही, आता बीजेपीच आहे. पण काय लोकांचा तुमचा मग इकडे आला तर संध्याकाळची पिढी तुम्हाला मग माणसाचं जेवण द्या कुठेतरी. हे बंद करा. आणि देश पातळीवर भारत 140 कोटीचा देश आहे. जग भारताकडे आपल्या पंतप्रधानांकडे पाहतात. विश्वगुरु मोदींना म्हणतात. आपल्या पंतप्रधान हे संपूर्ण जगात आज कीर्तिमान व्यक्ती म्हणून
त्यांच्याकडे पाहिलं जातं, आदर केला जातो. अमेरिकेचे अध्यक्ष कौतुक करतात आमच्या पंतप्रधानांचं. काय पाहिजे थोडा अभिमान. ही टीका सोडा. कोण टीका करतो त्यांना महत्व एवढं कोण टीका त्यांचा दर्जा काळपत काय कोण आहे काय आहे काही कोणाला मदत केली एखादा घर बसवलं मुलगी वयात आली कोणाच्या लग्नाला पैसे दिले घरात धान्य नाही 5 किलो तांदूळ आणून दिले. किती असे कोणत्या पक्षात पुढारी आहे तर आम्ही सांगतो आम्ही का नाही देऊ. सगळं आपण करतो आहोत पण सांगण्याची लोकांना जागृत करण्याची गरज आहे. बांधवांनो गेलीनो करण्याची काम कर. आपल्या हक्काचा माणूस पंतप्रधान व्हावा मोदींनी हॅट्रिक करावी म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करायला आणि म्हणजे मोदींना मत देणार नाही त्या खासदाराला द्या नाही तर बॅलट पेपर घेऊन जाणं मोदी कुठे दिसत नाही. राणीने असं काय सांगितलं नेमका असं करू नका हो. तिथे मोदीने जिथे आपल्या इथं उमेदवार असतात त्याला निवडून दिलं जे 350-400 जातील ना त्याचा आपला रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार असला पाहिजे आपल्या तिघांचा. तरी पण 2500 वर टाळा. माझा आवाज बाहेर येत नाही. 3 ग्लास पाणी पिल्याला मी बोलायला उभा राहिलो थोडा बाहेर येऊ दे एवढा मी थकलो आहे. पण तरीही लोक मी एवढे सांगितलं नितेशला विचारलं बाबा यानंतर जेवण काय आहे तो बिर्याणी आहे. बरं ठीक आहे मी बंधू वगैरे या जिल्ह्यामध्ये मी 90 साल आहे 90 हा जिल्हा मी पाहिला आहे. इतके रस्ते पाहिले इतकी पाणी व्यवस्था पाहिली आरोग्य व्यवस्था पाहिली शिक्षण दर्जा पाहिला. शाळेत शिक्षकही नव्हतं 430 कमी होती वर्गही नव्हते. 35% वर रिझल्ट लागायचा ना व जायचा. आंबोली आणि काही गावांमध्ये पेट्रोल प्यायला पाणी नव्हतं. काय दयनीय अवस्था होती. पण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची मी आलो तेव्हा 36,000 पर कॅपिटल इन्कम दर उत्पन्न आज 2,40,000. आपण 2,40,000चं जीवन जगतोय सरासरी. बांधवांनो महासत्ता 1 नंबर अमेरिका आहे. विचारा दर उत्पन्न किती 54 लाख. चायना 2 नंबरला आहे किती आहे 36 लाख. आणि आपले विचार 1,97,000. आपल्याला 3ऱ्या नंबरवर जायचं असेल तर 25-30 लाख दर उत्पन्न हवं आहे. तेवढं आपल्याला करायचं आहे. तुमचं जीवनमान उंचावण्यासाठी तुमची प्रगती करण्यासाठी तुमची मुलं चांगली शिक्षण घ्यावी डॉक्टर इंजिनियर IAS IPS होईल उद्योजक व्हावे हे आमचे प्रयत्न आहे. आणि म्हणून योगदान सहकार्य तुमचं मागतोय या हे तुमच्यासाठी शाळा कॉलेज इंजिनियर मेडिकल कॉलेज चांगले रस्ते चौपदरी रस्ते हे 2-2 विमानतळ होते का. आता जिल्ह्यात विमानतळ आहे तुमच्या सीमेवर दुसरं विमानतळ आहे. बंदर वेगवेगळ्या होत आहे. काय कमी कित्येक कारखान्यात येतात 5 स्टार जागा घेतल्या बांधायचं प्रगती होणार 5 वर्षात हा जिल्हा ओळखता येणार नाही. पण त्याच्यात तुम्ही पाहणे नको यजमानी हवे तुम्ही मालक असायला हवे ही तयारी करा. बांधवांनी मनापासून मला असं वाटतं मी आलो मला पटकावा बाळासाहेबांनी पाठवलं. आता मी सगळं ऐकतोय हो केसरकर जो तो बाळासाहेबांचं उदाहरण सांगतो. मी वयाच्या 15 वर्षात 2 रुपये भरून शिवसैनिक झालो. 15 वर्ष 1966 2 रुपये जमवल्या तेव्हा खिशात नव्हती मी 39 वर्ष सरळ शिवसेनेत
विचारधारा कशी आहे, राष्ट्राभिमान कसा रक्तात भिनवलाय, जनसेवा लोकसेवा कशी करायची. छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतात रक्त अंगात सरसरलं पाहिजे हे विचार बाळासाहेबांनी दिले. आता जरी बाळासाहेबांनी जवळ गेले नाही ते पण नंतर बाळासाहेबांचे विचार तो तेही म्हणतात आम्ही तेव्हा असे होतो. तो संजय राऊत 60 वर्ष शिवसेनेवर झाली 56-57 ते 7 वर्ष कुठून ऍड केली. हा सामना त्या दिवशी आला ना प्रभादेवीला त्याचा पहिल्यांदा निघाला कार्यालय तेव्हा नोकरीला आला संपादकाच्या नोकरीसाठी हा शिवसैनिक म्हणून होता. आता तो बोलाय स्व शिवसेनेचा काय दुसऱ्यांना काय बोलताच येत नाही. आमचे 250-300 कोटी एवढे 140 कसे केले असेच ना अन्याय त्या उद्धव ठाकरे नाव येत नाही काय माणसाला मी जवळ पाहिलं 39 वर्ष होतो आणि मॅनेजर बाळासाहेबांचा कुठल्या शिवसैनिकाला जास्त सहवास लावला ना तर नारायण राणे साहेबांच्या जीवाला धोका होता. शरद पवार साहेब बोलले साहेब तुम्ही काही करून बंगल्यात राहू नका मात्र काही करून राहू अन्यस्थळीचा तेवढे ठीक. साहेबांनी माहिती काढली पोलीस कमिशनर वगैरे खरं मला रात्री फोन आला सकाळी येऊन जाईल. सकाळी गेली 10:30 मला म्हणाले एक 2 गाड्या असतील त्या माझ्या पाठोपाठ यायचं कुठे जायचं बोलायचं नाही कुठे जायचं सांगायचं नाही माझ्या बरोबर यायचं. त्याप्रमाणे मी 2 गाड्या घेऊन मातोश्रीवर गेलो गाडी निघाली आणि लोणावळ्याला एका बंगल्याच्या बाहेर साहेबांची गाडी साहेबांनी मागे पाहिजे. मला मी सर्व व्यवस्था सांगितली तुम्ही इथे थांबलो साहेब आणि मासाहेब वर गेले. डिसेंबर महिना होता आणि लोणावळा थंडी असते. डिसेंबर एंड रात्रभर त्या कंपाऊंडच्या बाहेर गाड्या लावून आम्ही गाडीत बसलो. कधी बॉम्बस्फोट होईल कधी गोळ्या येतील हे तेव्हा अंदाज नव्हता. आता पत्रकार चेष्टा करतात त्या कोणी त्यावेळेस कोण गेलं ना आम्ही सगळे रात्रभर जागरण केलं. रात्रभर पोलिसांबरोबर हे दिवस सांगायचे कधी नाही बोलले. साहेबांबरोबर जास्त दिवस मला त्यांचा सहवास मिळाला आणि साहेबांच्या तोंडून एखादा शब्द निघाला पूर्ण झाला नाही असं 39 वर्ष तरी मी जिथे असतो ना 100% असतो. 99 आपल्याकडे नाही. नारायण राणे 100% बीजेपी तर 100% नाही. माझ्या नेत्यांना मोदींना माझ्या अमित शहाकडून बोले मी गप्प बसणार नाही. हे घ्या हे तुम्हाला आले आहे ना ब्रेकिंग न्यूज कोणी येतं मी भाषण करून पालघरला खाली स्टेजवर उतरतोय अवघड झालं. राम मंदिर 22ला राम मंदिराचं रामाची मूर्तीची प्रतिष्ठापना काय झालं नाही ते शंकराचार्य असेल म्हणतात माझा काय संबंध आहे ते म्हणत असतील नाही तर मोदी मोदी आतापर्यंत या देशात राम मंदिर कोणीही बनवलं नाही स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात. पण हे काम कोण करतात आमचे मोदी साहेब करतात. पूर्ण कटला आणलाय. शंकराचार्यांनी त्याला आशीर्वाद द्यावे कौतुक करावं हे माझं वाक्य आहे. लगेच काय मोर्चा करणार कारण मोर्चा कोणी मी तर आयुष्यात तुमची आंदोलनाला पाहिजे कोण राहिले शिवसेनेची शिवमध्ये मला काय फरक पडत नाही असे आहे. आणि पत्रकारांना वाटलं ना असं केलं तर आणायचं काय माझं होत काय माझं तर आयुष्य वाक्य पाहिजे घ्या ते वाक्य मी माणसं ठरवतो मी एवढी वर्ष जगणार मी ठरवतो मनामध्ये मी अमुक वर्ष जगणार. पण आता मला वाटतं की मी एवढे वर्ष जगायचं ठरवलं होतं ना त्यापेक्षा मृत्यूनंतरचं अधिकच वर्ष जगतोय
त्यामुळे मला फिकीर नाही आता, मी अधिकच आहे. हे बोनस नाही मला मिळालेला, मी एक केला तेव्हा कसल्या धमक्या देतात, काय पत्र, काय मी त्यांच्या बिघडायला माहित नाही. सुपर राण्या बोलले, राण्या अडचणी देणार, किती अडचणी, किती पद झाले हो. या अडचणी सांगता महाराष्ट्रातलं माझं एक 10वं पद आहे राजकीय, 10वं केंद्रात. कोणाला एवढी पद नाही मिळतो. आपली गाव एक सरपंचासाठी किती धडपड करतो आपण, ते एक साल असेल. मला तर न मागता हो, बीजेपी पण आला, मी केलं पाहिजे मला. नाही तुम्ही फॉर्म पुन्हा मिळेल नको, अजून 2 वर्ष राहू दे महाराष्ट्रात. नाही तुम्हाला फॉर्म मारायचं. गेलो शेवटचं 1 तास असताना बरोबर, आणि लगेच दुसऱ्या वर्षी कंप्लीट झालं. बांधव मी पदाला मी दिला. तुम्हालाही सांगतोय, सिंधुदुर्गातल्या, रायगडमधल्या असा, रत्नागिरीच्या असा, आपण कोकणातल्या आहोत. कोकणातली माणसं बुद्धिजीवी असं म्हणतात, निष्ठावान असतात असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या मावळ्यांमध्ये जो पराक्रम महाराजांनी दाखवला, त्यामध्ये कोकणी माणूस मोठ्या प्रमाणात होता. कारण निष्ठा कोकणात आहे. सिंधू किल्ला झालेले किल्ले हे 3-4 किल्ला झाले. विश्वासार्थ या भूमीत आहे, त्या भूमीत विश्वास आहे. तो इतिहास कायम ठेवा, तो इतिहासाला जागा आणि प्रामाणिकपणे वागा. यासाठी आपल्या तिघांचे एक वाक्य आहे. ते वाक्य असेल, नांदा सौख्य बरे. नांदा सौख्य. आपण मुलीला देताना सांगतो, तुझ्या सोडताना बाई नांदा सौख्य, आनंदात. तुम्ही पण तिघ झाला, कोण काय बोला, कुठल्याही लक्षात देता आपला नाही. निवडणुकी बघायला नंतर का नेताना वाटेल, तुम्ही सर कुठल्याही नेत्याचं माझ्या मनात तुम्ही नाही ओळखू शकत. आम्ही ठरवत असतो, कोणाला गणपती बोलायचं, कोणाला हनुमान म्हणायचं. आमच्या मनात ठरलेलं असतं काय केसर. तर तुम्ही या भांडणी जाऊ नका, त्या भांडणी जायचं. आपण काम करतो. महिलांनी पण सांगले, आता संक्रांत आहे, आमच्या विरोधकांवर संक्रांत येऊ दे आणि सगळं तीव्र आचारपणा मिळू दे. त्या जोगं त्याच्यासारखं काम आपण सर्वांनी करावं. गाव घरा जिथे शक्य घाला आणि चांगले विचार द्या. मोदींचं नाव घ्या. काय काय मोदींनी केले आहे, शिंदे साहेब काय काय करताय, केसरकर काय करताय, आदित्यताई काय करताय, कसे लोकांची सेवा, लोकांच्या योजना गरजा पूर्ण करतात, हे सांगण्याचं काम तुमचं आहे. सांगण्याचं काम आज ते आहे. तुमच्यातलं कोणतरी असेल, असं नाही काय आम्ही पण परमनंट असं काम नाहीये. नाही, एक किस्सा सांगतो केसरकर. मी पहिल्यांदाच आमदार झालो आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू. तर सगळं शोध होता, नवीनच आपण किती कोणाला येतो नव्हे मेडिकल लिस्टला गेलो होतो. तो मुलगा पाया पडला, दादा नमस्कार. मुलगा नक्कीच कोकणात. मी काय दादा मी मालवणचं. ठीक आहे नमस्कार. नंतर तिकडे पुढे गेल्यानंतर एक आमच्यातला मंत्री थोडी झाला. शिपाई 3-4 वेळ होते. काय म्हणा त्यांच्या विरुद्ध माहित आहे, मी आमदार मागे आहे की 90ची मंत्री असले ना, हे टेम्पररी, आपण परमनंट मंत्री आहे. तुम्ही परमनंट आहात, इकडे आमचं कोणाचं खरं नाही. याचा आनंद पण आहे. त्याशिवाय टाळी तोट्याचं चिन्ह आहे आमच्याकडे. बांधवांनो, बहिणींनो आणि मित्र, हे 3 पक्षाची आपली आजची ही सभा आहे माहितीची. ही यशस्वी करायची असेल तर मन जुळवा, एकमेकाशी प्रेमाने आदराने वागा, एकमेकाचं कौतुक करा, एकमेकाचे तुलना काढू नका. तो असाच आहे, ती अशीच आहे, याची साडी अशीच आहे, हे नको, आता नको.
आपल्या लोकसभेचा उमेदवार आला ना, आपण एका कुठेतरी मैदानात बसून आणि असं एकमेकावर बोलायला सुरुवात. आता एकमेकाचं एक हा जिल्हा प्रमुख सावंत साहेब कसे आहेत, आमचे प्रेमळ आहेत, सहनशील आहेत, रागवत नाही, भूक लागली बरी बिर्याणी येतात, असे चांगले गुण सांग, चांगले गुण सांग, वाईट एकी गुण सांगायचं नाही. असं वाटलं की आज बुधवार वाईट बोलायलाच पाहिजे. मग उद्धव ठाकरेंची शिवसेनेवाले आहेत, शरद पवारांची राष्ट्रवादीवाले आहेत आणि काँग्रेसवाले आता बेकारच आहेत. नेता विना पक्ष बोलायला त्याच्याबद्दल काय बोलायचं, पण आपल्या माणसांबद्दल नाही, चांगलं बोल. त्या सवयी करा, प्रॅक्टिस करा. आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्याला पराभव करणारे कोणी नाही. आपलाच पराभव आपले लोक काय करतात, भविष्यात असं करू नका. आपल्या माणसाचा आनंद, आपल्या माणसाला आनंद मिळवून द्यायचा असेल ना, तर त्याला निवडून आणण्यासाठी मदत सहकार्य करणं हा आपला धर्म आहे, कर्तव्य आहे. याला निष्ठा म्हणतात. जी बाजारात विकत मिळत नाही ना, ती निष्ठा दाखवावी लागेल तुम्हाला. त्यासाठी मेहनत परिश्रम द्या, करा आणि आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी युक्तिवाद प्रयत्न सगळे करा. तुम्ही सगळे हुशार, मी 90% तुमचं काम करतो. मला माहिती आहे तुम्ही निवडणूक कशी जिंकून घेता. त्या भविष्यात येणारी खासदारकीची निवडणूक अशीच जिंकून, सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो, रायगड असो, या सगळ्या निवडणुका आपण निवडून द्यायचं काम आपलं आहे. आणि म्हणून आज जमलेला आहोत. अधिकच्या बोलायला मी परत येणार आहे. असं नाही कुठे गेलो काय, उद्या रायगड परवा गेलो तरी परत येणार. मी तुमच्या मला आनंद मिळून द्या, माझं आयुष्य वाढावं. दादा म्हणता, मग मोठा भाऊ दादा म्हणतात, मोठ्या वेळा दादा म्हणत त्याचं आयुष्य वाढावं, तर आनंद मिळून आनंदाने माणसाचं आयुष्य वाढ आनंद. कामाला लावूया आपण आणि जो उमेदवार देखील त्याला विजय करण्याचं काम आपण सर्वांनी करायचंय. आज या कार्यक्रमाला, या माहितीच्या बैठकीला केसरकर साहेब आले. आधी ताईने तो विमानातच गाठला, आम्ही विमानातच भेटल्या. मी आदिती ताई वगैरे तो माझ्या मित्राची कन्या आहे, आमच्या तटकरे साहेबांची कन्या आहे. आणि तटकरे साहेब अनेक वर्ष आम्ही एकत्र, कुठल्याही पक्षात असलेला मित्र असे आहेत अनेक मित्र. का आम्ही हितेंद्रकडे गेला, इंग्रजचा हितेंद्रचा भाषण आलाय वाचा. मैत्रिणीला झाकणारे मी एक व्यक्ती पाहिली आणि तिचं नाव त्यांनी सांगितलं नारायण. बांधवाने हे शब्द मिळवायला प्रामाणिकपणा, निष्ठा दाखवावी लागते प्रत्यक्षात. तर हे आपल्यासाठी कोणतरी चांगल्याने चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे, माणुसकीचा. आणि म्हणून मी कालचं एकदा सांगितलं, काल मी माननीय शंकराचार्यांबद्दल काय करून त्याने आमच्या मोदी साहेबांना मार्गदर्शन करावं. त्यांनी उभारलं, आता पण कोणी उभारलं नाही मंदिरामध्ये, मोदी साहेबांनी उभारलं, त्याचं कौतुक करावं, त्याने शाबासकी द्यावी. हे कुठला प्रकार आहे, हे चुकतं ते चुकतं ते चुकतं मान्य नाही. चुका काढणं मोठ्या माणसं नाही. एखाद्या लहान मुलगा चूक करतो समजून घेऊ, अरे ते छोटस रडत होतो, लहान मुलगा रडणारच, म्हणजे लहान मुलगा कसा रडणार नाही. चुका काढण्यापेक्षा अहो आमचे धर्मगुरू तुम्ही, तुमचा मान सन्मान आदराने करतो. पत्रकारांसारखं बातमी ब्रेकिंग न्यूज साठी आम्ही बोलत नाही कधी. माझ्या नावाची ब्रेकिंग न्यूज आम्ही असं आम्हाला काय त्याचा ब्रेकिंग न्यूजचा फायदा नाही. ब्रेकिंग न्यूज देताना आपल्याच नेत्याला डॅमेज करतो आपण, याची जाणीव कुठेतरी इथे
आम्ही पाकिस्तान दुबईतून आलेलो नाहीये. राणे कसा बदनाम होईल, नितेश कसा बदनाम होईल, केसरकर कुठे सापडेल नको. एखादी चूकच सांगा कसं आहे. वरून फोन येतो, करून येऊ कुठून येऊ. आम्ही मोर्चांच्या नावावरच काय करू शकतो. सण होणार आहे तुम्हाला आम्ही केलं तर. मी असं आहे, खारेपाटण ओलांडतो, पातळाबाई ओलांडतो, जिल्ह्यात येतो, तेव्हा जात पात धर्म पंथ पक्ष नाही काढले. विचार कुठल्या पक्षाच्या मागे कोणी होती मी पक्षाला विचार काम करतो. माझ्या जिल्ह्याचे पत्रकार ते माझे असावे असं मला वाटत नाही. कारस्थान नसावे, दुसऱ्याच्या सांगण्यावर खोटं बातम्या मिळत नसावी. प्रामाणिक इच्छा आहे माझी. हे मार्गदर्शन नाही, हे माझं मत आहे. उद्या राणेचा पत्रकार मार्गदर्शन नाही, एवढ्या विद्वान लोकांना मार्गदर्शन नाही करू शकत, हे माझं मत आहे. काल मी संपूर्ण फिरलो, 3 सभा झाल्या माझ्या. ठाणे, परवा गुजरात मोदी साहेब महाराष्ट्रात होते, मी मोदींच्या मतदारसंघात होतो. व्हायब्रंट गुजरात हे मोठे सेमिनार त्याने आयोजित केलं होतं. जागतिक कीर्तीचं इव्हेंट होतं, समिट होतं. त्यामध्ये माझी परिषद होती. त्या परिषदेला मी एमएसएमईवर बोललो. एमएसएमई त्याचा कौतुक नाही, त्याचा कौतुक. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझं खातं, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी मध्ये 30% खातं. देशाच्या एक्सपोर्ट मध्ये 100% एक्सपोर्ट असेल ना, त्यात 49% माझं खातं आहे. गेल्या वर्षी म्हणजे सर्व खात्यांचा खर्च होतो केसरकर 99.99 माझ्या खात्याने खर्च केला. 100%. कौतुकाचे शब्द पत्रकार कानावर पडतील मी नाही अपेक्षा. तरी पत्रकारांचं कमी जास्त काय झालं, पहिल्या धावून जाणारा नारायणवाडीच आहे. तो आमचा सावध याने झाला आणि तरी पुढे जाईल. मला काय नाही वाटत. पण हे बाकीच्या सांगा आमचं सोडून द्या. म्हणजे टॅक्स बी आहे सगळ्या मला कोण नाही काय. पण बघा आज बीजेपी किती कार्यक्रम कार्यकर्ते करतायत. राष्ट्रवादी आमचं सोबत आहे ते, शिवसेना एकनाथ शिंदे किती कामं, किती. आता इकडे रायगड असेल, थोड्याकडे नाशिक असतात, अजून कुठे काय बरोबर फिरतोय. आम्हाला सण सुख बायका मुलं नाही आम्हाला. कधी विचार केला वरून फोन आला का काही दाखवा, काही एखादा बदनामी नको. बदनामी सहन करणाऱ्यापैकी नाही, बदनामी सारखं मागणार नाही, करणार नाही आणि सहन करणाऱ्यापैकी पण मी तर नाही. ठीक आहे, आज मंत्री वगैरे कोणी नसेल तरी पण राहणे नारायण राहणेच राहणे, कोण नसला तरी. आणि म्हणून दोघींनी कार्य करत, काम करत, सेवा व्हावी, सामाजिक विधायक सर्व काम करावं, नवलौकिक मिळावं. नावलौकिकाप्रमाणे तुम्हाला पक्ष पदवी, त्या पदाचा योग्य वापर करा. त्या पदातून मान सन्मान आदर मिळवा आणि नावात पडा यावं. यासाठी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना ही अनुसरणात प्रार्थना करेन. तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य पत्रकारांसह सगळ्यांना मिळो अशी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.